कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी हळद होती ना, कशी झाली? तुम्हाला कसं काय माहित आमच्या काही हळद होती? ते आता लग्न होणार म्हणल्यावर हळद पण होणारच की. एक नंबर झाली माझी काका हळद. आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही एकमेकांना हळद लावली. म्हणजे ते प्यारजान नाचले असतील ना? तुमच्या मा बाबांनी डान्स केला असेल ना? नाही ना मानी काका, आम्ही आजारी असल्यामुळे मा आणि बाबा टेन्शन मध्ये आहेत. अच्छा, बरं हे आपण तुमची युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट का करतोय माहिती आहे का तुम्हाला? हो, माझं ऑपरेशन होणार आहे म्हणून ना. हा, पण कधी होणार आहे ऑपरेशन? आणि काका पण ना उद्यानंतर कधीतरी. अमोलराव, आपण ह्या सगळ्या टेस्ट आहेत ना ऑपरेशनच्या एक दिवस आधी करतो, सगळं नॉर्मल आहे का ते बघण्यासाठी. काय म्हणजे माझं उद्या ऑपरेशन होणार आहे? हा, म्हणजे आता जर रिपोर्ट सगळे नॉर्मल आले ना तर मग करावंच लागेल की. नाही मानिक काका, उद्या माझ्या बा आणि बाबाचं लग्न आहे आणि लग्न झाल्याशिवाय मी काही करणार नाही. अमोलराव, पण हे सगळं मला सांगून काहीच फायदा नाही. हे तुमच्या मा बाबांना सांगितलं पाहिजे ना. ठीक आहे, आता आपण जाऊ सांगायला. चला. लगेच जायचं? हो चला. बरोबर, चला चला. बसा. मोल आला बघ. असू दे असू दे. काय रे, कशी झाली बरं टेस्ट? बाबा, ते तुम्ही सोडून द्या. मला सांगा, उद्या तुम्ही माझं ऑपरेशन करणार आहात का? ऑपरेशन उद्या? नाही बाळा, तुला कोणी सांगितलंय? अगं तिथे रिपोर्ट काढत होते, मग मला कळलं की माझं उद्या ऑपरेशन होणार आहे. अरे नाही 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 नाही, उद्या ऑपरेशन नाही, उद्या तर लग्न आहे ना. आणि ते रिपोर्ट काढत होते ना, ते रुटीन चेकअप साठी होते, आहे का नाही? नक्की ना? बाळा, आम्ही खोटं बोलू का तुझ्याशी? बरं चला, तुला काय खायचं? अर्जुन, अरे त्याची टेस्ट झाली, त्याला आईस्क्रीम खाऊ घाल ना. आईस्क्रीम खायचं तुला? हो मा. जा. चल चला 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 चला. अपर्णा मॅडम, ऑल रिपोर्ट्स ओके. उद्याच आपण ऑपरेशन अमोलचं करू शकतो. मी उद्या ऑपरेशन करणार नाही. बाबा, मी खोटं बोलला माझ्या बरोबर. आता मी तुमचं ऐकणार नाही. मी आताच सांगतो, उद्या लग्न होईल आणि मगच माझं ऑपरेशन. मी लग्नाआधी ऑपरेशन करणार नाही म्हणजे नाही. अमोल, बाळा ऐक ना. अमोल बाळा, मला एक सांग, तू जरा रुसून बसलास तर आम्ही लग्न कसं करणार मग? अमोल, सॉरी ना बाळा. अमोल बाळा, हे बघ, इथून पुढे मा आणि बाबा तुझ्याशी कधीच खोटं नाहीत बोलणार. ए बाळोबा, माझ्यासोबत नाही बोलणार का? अगं मग तुम्ही खोटं का बोलता असं माझ्या बरोबर? अमोल बाळा, आम्ही खोटं जरी बोललो तरी त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना, याचा विचार कर ना तू प्लीज. ती काही असू, पण तुम्ही खोटं बोलायचं नाही. बरं, यानंतर नाही बोलणार कुठं, सॉरी. पण हे बघ बाळा, आता एकतर लग्न करता येईल, नाहीतर मग ऑपरेशन. आणि हे बघ, आपलं ऑपरेशन झालं ना की आपण लगेच लग्न करू, दुसऱ्याच दिवशी, आहे की नाही? म्हणजे काकांनी मुहूर्त काढलंय मा बाबा आणि तुम्ही नाही जाऊ देणार. अरे अमोल बाळा, आपण नंतर नवीन मुहूर्त काढू ना, आणि त्यापेक्षा पण भारी एकदम, है ना? काय बाबा, तू पण ना. आणि नंतर मुहूर्त काढल्यावर मी असायला पाहिजे ना. अमोल, काय बोलतोयस तू? अरे अमोल बाळा, असं नाही बोलायचं. हे बघ, ह्या ऑपरेशन नंतर तू एकदम मस्त बरा होणार आहेस. आणि मुहूर्ताचं काय रे, आपण 100 मुहूर्त काढू. पण मला एक सांग, तुला जर काय झालं, आम्ही कसं जगणार रे सोन्या? माझे ठरले बाबा, आधी लग्न मगच ऑपरेशन. अमोल बाळा, सर्जन फक्त उद्याच्या दिवसच आपल्या दवाखान्यात आहेत, असा हट्ट करून कसा चालेल? ओके डॉक्टर,
पण तुम्ही मला सांगा, मी ऑपरेशन मधून वाचणार आहे का? एकदम खरं खरं सांगा. बघा, मी बरा होण्याचा पूर्ण प्रयत्न करेन बाप. पण जर मला चुकून काय झालं तर मला फक्त तुमचं लग्न झालेलं बघायचं बाबा. आम्ही बाहेर आहे. अपर्णा मॅडम, टेक इट सिरियसली. डॉक्टर अभ्यंकर यांची अपॉइंटमेंट अशी मिस करणं योग्य नाही होणार. नाही नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, आपण करूया ऑपरेशन. तो हट्टी, मी समजवते ना त्याला. मी पुढच्या गोष्टी कळवतो. हो. अगं ऐकून तरी घे माझं. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचं नाहीये. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं मोना. अगं ऐक की. मोना का ऐकशील का तू? हो सर, राव सांगा की राव तिला समजून तुम्ही तर. दीपक, या ठिकाणी तू जगातली सगळ्यात मोठी आपत्ती स्वतःवर ओढून घेतलेली आहेस. तुझं तू बघ. सर नाहीतर काय काय गरज आहे का? हा, बिनकामाची म्हटलास होय तिला? बिनकामाची असं काय म्हणलं नाही बापू मी. मोना, मी असं काय म्हणलं नाही बाया. मी फक्त एवढं म्हटलं की काम करताना तुला सारखी कोणाची तरी मदत लागती. सकाळपासून मी सगळं आवरलंय. उद्याच्या लग्नाचं, जेवणाचं सगळं तयार आहे. हे सगळं कुणामुळं? का आली होती का तुमच्या मेहंदीवाल्या शबनम, अंजली, करिश्मा? मोना का ऐकून तरी की तसं नाही म्हणलो मी. स्वतः एकतर लॅपटॉपवर बसायचं, नाही तर बाहेरून फिरून यायचं आणि म्हणे मोना काय काम करत नाही. लॅपटॉपवर बसल्यावर लॅपटॉप मॉडेल की. छोटे सरकार, तुम्ही आलात? अरे छोटे सरकार, सगळी तयारी झालीये आणि ही सगळी तयारी मी केलीये बरं का. मम्मा, मला वरती घेऊन चल. अमोल, अरे बाळा काय झालं? मग तू चल म्हटलं ना. अरे बाळा, काय रे? अप्पे, पोरग नाराज काय? अर्जुन, सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. उद्या दवाखान्यामध्ये ब्रेन स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत आणि अमोलचं ऑपरेशन जर त्यांच्या हातून झालं तर त्याची वाचण्याचे चान्स जास्त आहेत. पण अमोलने एकच लावून धरले, आधी लग्न मग ऑपरेशन. काही झालं तरी अमोल बरा व्हायला हवा. अमोलला समजावणं गरजेचं आहे. नाही म्हणजे आपण असं नाही का करू शकत? लग्न झालं की लगेच जाऊ की आपण. बापू, अहो ते डॉक्टर महिन्यातून एकदा येतात दवाखान्यामध्ये. बरं त्यांना असं आहे का की फक्त अमोलला बघायचं आणि जायचंय? त्यांच्याकडे लाईन असते पेशंटची. बापू, आता ना सगळ्या गोष्टी आपल्या सोयीने नाही होणार. बरं मग आता करायचं काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.